नमस्कार, माझ्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आपल्याला आज कुरकुरीत मांदेली फ्राय बनवायची। तर त्यासाठी साहित्य जेमतेम मोजकंच साहित्य, फ्राय करायला जास्त काही साहित्य लागत नाही। तर आपण ह्या मांदेली घेतलेले आहेत, साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हे मी 2 वाटी घेतले होते 50 रुपयाचे। आता आपल्याला कांदा लसूण मसाला घेतला 1 चमचा, मिरची पावडर घेतली मी 2 चमचे, हळद पाव चमचा, धना पावडर 1 चमचा, मीठ चवीनुसार आणि हे कोकमाचं आगळ घेतलेले। आता आपण हे साहित्य मी दाखवलं, पण ह्याच्यामध्ये जर तुम्हाला आलं लसूण पेस्ट टाकायची असेल तरी टाकू शकतो। आलं लसूण मिरची कोथिंबीर ह्याची पेस्ट पण टाकू शकतो आपण आपल्या आवडीनुसार। तर सगळ्यात अगोदर आपल्याला हे कोकमाचं आगळ घालून घ्यायचे आणि नंतर हे सगळे मसाले टाकून घ्यायचे आणि हाताने चांगले हे मसाला सगळे मांदेलीला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदम। आता मसाला बघा सगळीकडून लावून घेतला मांदेलीला। आता ह्याच्यामध्ये आपण कोकमाचं आगळ टाकलं, तर कोकमाचं आगळ नसलं तर 4-5 कोकमं पाण्यात टाकायची, थोडासा रस घ्यायचा कोळून आणि तो टाकायचा, किंवा लिंबाचा रस टाकला तरी चालतो। आता हे ना मी अर्धा तास असंच ठेवणार आहे, फ्रीजमध्ये नाही, फ्रीजच्या बाहेरच ठेवणार आहे, म्हणजे मसाला चांगला मुरणार मांदेलीमध्ये। अर्धा तास झालेला आहे। आता इथं आपल्याला फ्राय करायसाठी आपण हे बेसन घेतलं आहे आणि तांदळाचं पीठ, हे दोन्ही समप्रमाणात मी घेतले। आता ह्याच्यामध्ये आपण नुसतं तांदळाचं पीठ पण घेऊ शकतो, किंवा बेसन, तांदळाचं पीठ आणि रवा हे मिक्स करून पण घेऊ शकतो आपल्या आवडीनुसार। पण नुसतंच बेसन घेतलं ना तर बरोबर ते कुरकुरीत फ्राय होत नाहीत। आता मी गॅस पेटवून घेते। आता हे तेल पण घेतलं आहे आपण, तेल तर लागणारच आहे आपल्याला। आता हे ना दोन्ही पिठं मिक्स करून घ्यायची चांगली, आपल्या अंदाजाने घ्यायचं। हे पीठ राहिलं तरी खराब होत नाही, काही नाही। आता काही लोक काय करतात, ह्याच्यामध्ये मिरची पावडर सुद्धा घेतात आणि कोण असं कॉर्नफ्लॉवरमध्ये पण तळतं, तसं पण कुरकुरीत होतात। आता हे मिक्स करून घेतलं आहे ना पीठ आपण। आता हे पीठ आहे ना इकडं सरकवून घ्यायचं, लागेल तसं थोडं थोडं इकडे घ्यायचं, म्हणजे राहिलंच तर आपल्याला हे डब्यात ठेवता येतं आणि नंतर परत कामाला येतं आपल्याला मच्छी वगैरे फ्राय करायला। आता आपण तेल सोडून घेणार आहे। तेल सोडल्यानंतर असं फिरवून घ्यायचं जरा, आणि ही एक मांदेली अशी डीप करायची ह्याच्यात। वळीने लावून घ्यायची, झाडून घ्यायची पहिली चांगली व्यवस्थित, म्हणजे एक्स्ट्रा पीठ जात नाही जास्त। त्याच्यामध्ये रवा असला ना की आणखी कुरकुरीत होतं। आता मी हा तवा भरून अगदी लावून घेते सगळे। तर हे मांदेली आपण तव्यात लावून घेतलेत। लावून घेतल्यानंतर थोडंसं असं तेल सोडून घ्यायचं आणि गॅस ना मध्यम ठेवायचा, कमी जास्त करायचा, कारण जास्त फास्ट ठेवला ना तर सगळं करपणार। आता दोन्ही बाजूला आलटी पलटी करून आपल्याला चांगले कुरकुरीत करून घ्यायचे। तर आपल्याला पलटी करून घ्यायचे, छोटा चमच्याने घेतलाय, त्याने व्यवस्थित अशा पलटी होतात। त्या कडावर आहेत ना ते नंतर आपल्याला मध्ये घ्यायचे व्यवस्थित। अगदी मस्त अशी झाली फ्राय। छोटे चमच्याने अशी एकसारखी आलटी पलटी करत राहायचं। मस्त झाले बघा, आणि तेल पण एवढं जास्त आपण नाही टाकलेलं, जेमतेमच टाकलेलं आहे। तर काढून घेते मी, मस्त झाले ना। तर अशा प्रकारे आपली ही मांदेली फ्राय तयार झालेली आहे। आता इथं पण खूप वेळ लागेल, त्याच्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होतोय। तर मी थोडक्यात दाखवलं तुम्हाला कशी फ्राय करायची, मस्त झाली कुरकुरीत। तर नक्की तुम्ही पण ट्राय करा, आणि कशी झाली मांदेली ती मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।